एखादा चांगला व्हिडिओ करू असं म्हटलं आणि पिंपल नाही येणार असं तर होणारच नाही. सो लेट्स गेट स्टार्टेड. हाय एव्हरीवन, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे डॉक्टर संचली. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप सारं असं स्वागत आहे. खूप दिवसांनी मिनी व्लॉग बरेच कन्सिस्टंट येत होते, पण मध्यंतरी माझी एवढी तब्येत खराब झाली, म्हणजे मोठा व्लॉग येऊन तर बरेच दिवस झाले आहे, पण मिनी व्लॉग यानंतर नक्कीच प्रयत्न करेल. आता पण माझी तब्येत अजूनही तेवढी बरी नाही आहे, पण स्टील मी ट्राय करते, कारण मला थोडासा चेंज भेटेल म्हणून. लास्ट सॅटर्डेला माझी एवढी भयानक तब्येत खराब झाली होती की मला ॲडमिट करून मला सलाईन थ्रू औषध गोळ्या घ्याव्या लागल्या, कारण ओरली ते म्हणजे लूज मोशन आणि वॉमिटिंग इतकं होतं की ओरली मेडिसिन काही वर्क करत नव्हतं. शेवटी मला ब्लड टेस्ट करावं लागलं आणि ते सगळे क्लिअर आल्यानंतर मी डिस्चार्ज झाली किंवा घरी आली. त्यानंतर मला अक्षरशः बोलताना पण मला एफर्ट्स घ्यावं लागत आहेत, एवढा विकनेस आला होता स्टिल थोडासा आहे, पण मी म्हटलं एक व्लॉग तो बनता है यार. मदर्स डे है, हॅपी मदर्स डे टू ऑल ब्युटिफुल मदर्स आउट देअर. सगळ्या मदर्सना खूप खूप शुभेच्छा मदर्स डेच्या, मातृत्व दिनाच्या. माझा ऑफिशियली हा सेकंड मदर्स डे आहे. पहिले आपण मिनी व्लॉग का नाही आले ते सांगते मी. मिनी व्लॉग, माझी तब्येत खूप खराब होती ॲक्च्युली. ऊन, मी अशी ॲसेज की उन्हात जात नाही, पण ऊन लागलं. कुणी म्हणत होती काहीतरी खाण्यात आलं, कुणी म्हणत होतं काय माहीत नाही कशामुळे, पण भयंकर माझी तब्येत खराब झाली होती. त्यात मिठी आणि जगदीशनी खूप छान हँडल केलं. सानिशला छान हँडल केलं ह्याच्यासाठी क्रेडिट म्हणजे असं काही नाही की मी करत नाही, अशातला भाग नाही आहे. प्रॉब्लेम नाही, दिवसभर सानिश माझ्याजवळ राहतो. त्याचं सगळं काही स्केड्यूल सगळं मला माहिती आहे आणि त्याला पण माझी सवय आहे. त्याच्यामुळे त्याला 24 तास किंवा म्हणजे जवळपास मी फक्त थोडं फीड करत होती किंवा त्याला थोडा वेळ घेत होती, तेवढंच मी त्याला घेत होती, अदरवाईज मी त्याला घेत नव्हती. सो त्याला इतकी माझी सवय आहे. ते असूनही त्या दोघांनी त्याला खूप मॅनेज केलं. थोडंसं टी व्ही दाखवली, थोडासा मोबाईल दाखवला. आता जास्त काही मॅनेज होत नव्हता. तो कधी खूप इरिटेट होत होता, पण थोडं बहुत तो खूप छान त्यांनी स्वतः पण राहिला. सो मला खूप लवकर रिकव्हरी करता आली. सो एनिवेज आता मी थोडी बरी होती आहे, आता बरं वाटत आहे. सो मला असं वाटते ना की मी खूप विचार केला होता की मी मिनी व्लॉग कन्सिस्टंट राहील असं तसं, पण झालं नाही तब्येतीमुळे. त्यामुळे मला असं वाटतं की जो दिवस आहे ना तो जगून घ्यायचा तो. सो माझा हा ऑफिशियली बघायला गेलं तर माझा हा सेकंड मदर्स डे आहे. लास्ट मदर्स डेला जगदीशनी आम्हाला दोघांनाही खूप छान एक टी शर्ट आहे सानिशचं, ते आम्हाला गिफ्ट दिलं होतं. त्यांनी दोघांचं नाव त्याच्यावर एकदम म्हणजे कस्टमाइज करून होतं ते, आणि ते खूप सरप्राईज होतं माझ्यासाठी मोठं. सो या रविवारी पण बघू आपण काय काय सरप्राईज होतं. ते नसेल तर आपण स्वतः क्रिएट करू, कारण आपल्यात तर आहेच तो किडा. सो माझा हा सेकंड मदर्स डे आहे आणि मला आजही आठवतं की मी सानिशला पहिल्यांदा घेतलं होतं तेव्हा मला कसं फील झालं होतं. आणि मी अनडाऊटेडली सांगू शकते की सगळ्या मदर्सनी जेव्हा त्यांच्या पहिल्यांदा बच्चूला घेतलं होतं तेव्हा ते फिलिंग कसं असेल. आय स्वेअर मला आज पण आठवतं. सानिशनी बाहेर त्यांना घेतलं होतं, म्हणजे मी तर बाहेर नव्हती, पण मी जे रेकॉर्डिंग नंतर बघितली होती ती अगदीच अविस्मरणीय होती. घरी आमचा किती छान वेलकम झालं होतं. त्यानंतर सगळे अशी जी छोट्या गोष्टी आहेत अशा बऱ्याच. मी ह्याच्यावर एक मोठा व्लॉग बनवलेला आहे. जेव्हा मी डिलिव्हरी झाल्यानंतर 1-2-3 महिन्यानंतरच मी कदाचित हा व्लॉग बनवला होता. सगळ्या गोष्टी त्याच्यात मेन्शन केलेल्या आहेत. ज्या गोष्टी नाही ते मी या गोष्टी या व्हिडिओमध्ये नक्कीच मेन्शन करेल. सो ही व्हिडिओ क्लिप कदाचित मी शेअर केलेली नाही आहे. 8व्या महिन्यामध्ये माझ्या पतिदेवला फोटोशूट करायचं होता, म्हणजे मॅटर्निटी फोटोशूट. ते आमचं राहिलं होतं, पण मी एवढी थकली होती. आय गेस सगळेच मदर्स रिलेट करतील. एंडला एवढं थकवा येतो की नको वाटतं, कारण वजन वाढतं बाळाचं माझं. त्याच्यामुळे आम्हाला असं, म्हणजे मला स्पेशली असं वाटत होतं की आता बस. पण जगदीशची खूप इच्छा होती, त्याच्यामुळे आम्ही सगळी तयारी करून, म्हणजे अगदी पाण्याच्या बॉटल, ग्लुकोजचं बॉटल आणि नारियल पाणी असं सगळी तयारी करून आम्ही हे फोटोशूटला गेलो होतो. सुंदर असे फोटो काढलेले आहेत त्याच्यात, तुम्ही बघू शकता. बरेच 2-3 ड्रेसेसमध्ये मी फोटो काढले होते, कारण जगदीशची खूप इच्छा होती आणि आम्हाला ते करायचं होतं. सो सगळ्या हाऊस खूप छान पूर्ण केलेले आहेत. समोर मी ह्याचे पण फोटो अपलोड केलेले आहेत. मदर्स डेसाठी मला हा स्पेशल व्हिडिओ बनवायचा होता आणि होपफुली मी मिनी व्लॉग कन्सिस्टंट म्हणजे रेग्युलर करत जाईल. मिनी व्लॉग नक्की चेकआउट करा आणि हॅपी मदर्स डे सगळ्यांना. नव्या दुसऱ्या व्लॉगमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत घ्या स्वतःची काळजी. हॅपी मदर्स डे. बाय बाय, टेक केअर.